शुभ सकाळ मंडळी सर्वांना. तर बघा आता वाढल्या त्या 9 वाजत आलेल्या आहेत त्या. तर आता मी उठले, ब्रश वगैरे केला, चहा पाणी झाले आणि कालचा समोर होता त्यामुळे माझं इतकं डोकं निघून काही सोडून केलं नव्हता, फक्त देवाच्या प्रसादावर होता. आणि कालचे भांडे ही तशीच राहिले. तर आता चहा करून पेले, चहा पेले तरी मळमळ व्हायले. तर आता देवाचा प्रसाद खाल्ला तरी मळमळ, कारण दिवसभर काहीच नव्हतं आणि एकदम खाल्लं ना मळमळ व्हायला लागलं. आता चहा करून पेले आणि आमच्या साक्षीनं आज काहीच काम केलं नाही. उठली तीच तिचं आवरलं. कालचं तिला ती श्रावण महिन्यातला सोमवार होते 4, तर त्या सोमवार तिनं धरले. तर त्या सोमवारचं तिनं काल शाबू भिजू घातलेला, तिनं थोडाफार करून खाल्ला होता, राहिला तसंच होता शाबू. मग तिनं आता तीच शाबू केला आणि डब्याला घेऊन गेली. म्हणजे भिजलेला शाबू आहे म्हणले, मी चपात्या करत नाही म्हणलं घेऊन जा. आणि भांडी वगैरे घासली नाही, कारण तेच आवरलं, शाबू केला, आंघोळ वगैरे केली, तेच आवरलं आणि गेली. तरी बघा तुम्हाला भांड्याचा पाळा दाखवते. भांड्याचा पाळा बघूनच माझं असं डोकं दुखायले. आधी डोकं दुखायले आणि त्यात असा कटाळा आला भांडी घासायचा. रात्रीचे काल दुपारपासून भांडी बघा, काल दुपारची तशीच रात्रीची. काल तर मला दिवसभर महादेवाच्या मंदिरातून आल्यावर पुन्हा ते पूजे सामान काढणं, पूजा वगैरे करूच तर त्यातच टाईम गेला. रात्री मी कटाळा करून बसले, घासले नाही तर तिने घासले नाही. तर तुम्हाला भांड्याचा पाळा दाखवते बघा. हे बघा, हे बेसिंग टच भरले, इकडं भांडे बघा पूर्ण रेख खाली झाली. तुम्हाला मी दाखते ते बघा. हे का इकडं ग्लास वाट्या ताट पूर्ण रेख खाली झाले. हे कलच काय आहे इकडं, पण हे कलर पूर्ण ताट खाली झाले बघा. रे इतका राडा पल्ला आहे. चला आता मी भांडी घासून घेते पटापटा. बघा भांड्याचा पाळा वैताग आला रे बाबा. चला आता मी घेते भांडी घासून. तुमचं झालं का चहा पाणी नक्कीच कमेंट करून सांगा. माझं पण झाले, कारण तुमचं झालंच असं. कारण आता कोण कोण शेतात वगैरे जातं, सकाळ सकाळ कामात वगैरे असतं, त्यामुळे तुम्ही लवकर उठता. आमचं काय निवांत असतं, कधी 9ला बी उठतं, कधी 10ला बी, म्हणजे जसं मनावर वाटलं तसं. जेव्हा जाग येईल त्यावेळेस, कधी लवकर बी असते, कधी उशिरा बी. चला आता मी घेते भांडी घासून. आता मला कमीत कमी अर्धा तास तर जाईल भांडी घासायला. अर्धा तास भांडी घासायचे आहेत. परत ते पूजेचं सामान बाजूला काढायचे, त्यानंतर घरातलं हातवरणं वगैरे झाडून ही भांडी घासायला मला कमी अर्धा तास लागते बघा. नंतर तुम्हाला व्हिडिओ दाखवते. तिकडे घरातले लेकरं झोपलेत आणि उठलेलं नाही समर्थ आमचा. तर नाही घेते भांडी घासून. आणि मंडळी ही गाऊन आणला बघा, त्या दिवशी कसा वाटतं कमेंट करून सांगा. ते म्हणतात ड्रेस टाईप कसा दिसायला आहे. हा ड्रेस नाही आहे, गाऊन आहे. आणखीन असाच कलरचा आहे, तर थोडा वेगळा आणि असा नाही आहे फिटिंगचा. तर ते आपला साधा सिंपल गाऊन आहे, पण छान आहे. ते पण ते पण तुम्हाला दाखवते. आणि मी आता उपासासाठी एक साडी आणलेली आहे आणि दुसऱ्या पण 2 साड्या घेतलेल्या आहेत त्या. तर ते पण तुम्हाला मी ब्लॉग दाखवणार आहे, कोणत्या कोणत्या आणलेल्या आहेत तर. आणि सोमवारसाठी कोणते आणले कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल. काल मी घातली होती साडी, पण मी ते नंतर दुसरं ब्लॉग मग बनवून तुम्हाला माझ्या साड्या आणलेल्या मी दाखवते. त्याच्यात ब्लाऊज शिवायचे आहेत आता. आणि एका साडीवर तर रेडीमेड ब्लाऊज आलेला आहे, तर मी ती पण तुम्हाला दाखवणार आहे. कशा आहेत मला नक्कीच कमेंट करून सांगा. तर मित्र आता मी घेते पटपट भांडी घासून. नंतर भांडी घासल्यानंतर झाडून वगैरे हुस तर पाणी तापते, मग आंघोळ वगैरे करायचे. नंतर राहिलेला ब्लॉग नंतर ब्लॉगमध्ये बघा तुम्ही. तर चला तोपर्यंत. तर बघा मंडळी, हो का झाले आता भांडी घासायची. अर्धा पाऊण तास गेला हो, इतकी भांडी पडली होती. मला तुम्हाला दाखवले का आता हे सगळं झालं स्वच्छ. इकडलं इकडं भात टाकला थोडासा. हे बघा किचन आवरून घेतलं, इकडलं सगळं हवा घेतलं. भांडी पण सगळे लावून घेतले बघा. मग रॅक किती रिकामा ते सुद्धा. आता हे भांडी पैसे सगळे घातलेले लावून घेतले तिथं. सगळं झालं. आता तिकडल्या घरातलं आवरायचंय. तर बघा मंडळी, आता सर्व काम झालेलं आहे. देवपूजा झाली, जेवण वगैरे झालं. हे बघा आमचं इथे, कारण आमच्या देवघर मांडायला जागा नाही. तर वरी मी खाली ठेवली का लेकरं उचलून हे करतात, त्यामुळे मी तो वरी मांडलेला आहे छोटंसं. कसं वाटतं नक्कीच कमेंट करून झाला सांगा कमेंटमध्ये. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा.
आणि चला तर सगळं आवरलं आहे का. आता थोडे रेल्वे वगैरे बनवायच्या. तर सगळं तुम्हाला मी दाखवलं होतं सकाळचं किती राडा वगैरे पडलेला होता तेवढा सगळा काढला पर मला. आता 12 वाजले ते सगळं काम आवरायला. तर सगळं आता काम झाले, पूजा झाली, जेवण वगैरे झालं. तर चला आता पुढल्या ब्लॉकमध्ये भेटू. तोपर्यंत सर्वजण काळजी घ्या. सर्वांना बाय बाय.